त्यातलं श्रेय कोणाला जाते? ते सर्वांचे आपले लाडके आप्पा होते. त्यांना त्यांचे चिरंजीव सकाळी आल्याला मला भेटले आणि गाळ्यात पडले नाही का. खूप आनंद वाटला की एवढी मोठी व्यक्ती आपल्या गाळ्यात पडली आणि आपल्याला म्हणले की आज काय बी होते, फक्त आपल्याला गुलाल भेटला पाहिजे. आणि आज गुलाल लागला कपाळाला, सेमी काढले. खूप आनंद होता. त्यांनी सकाळी येऊन बकासूरच्या पाया पडून त्यांनी सारजाला न धरता सकाळी बैल सोडल्यापासून तर खाली फाटीपर्यंत बकासूरला धरून आले. सेमीला पण त्यांनी धरला बैल. सेमी विषयी काय सांगाल? सेमी सगळ्यात टफ होती. टॉपचा सेमी होता. हा. सगळे टॉपचे नंदी होते आणि खूप आनंद वाटला त्यात आपण एवढा सेमी काढ. एक जिद्दी बैल आहे. बकासूरकडे बघितलं तर बोललं जातं आणि जेव्हा प्रेक्षकांची मनापासून इच्छा असते तेव्हा नाराज कधी करत नाही, कारण आज भरपूर दुवा होती प्रेक्षकांची. बैलासाठी आपण तेवढं केलं आणि अखंड महाराष्ट्राचं त्याच्यावरती प्रेम आहे आणि त्याचे सर्व भक्त म्हणजे तो महाराष्ट्राचा देव आहे आणि त्याचे अख्खे भक्त आहे. ते खूप कमेंट करतात आम्ही त्याचे फॅन नाही तर आम्ही त्याचे भक्त आहे. त्यामुळे आज उल्लेख करतो की आज बकासूरच्या भक्त प्रेम केले त्यामुळे आज गुलाल भेटला.